2022चे जर स्टॅटिस्टिक्स बघितले तुम्ही, 6.5 लाख केसेस सर्वायकल कॅन्सरच्या डिटेक्ट झाले आणि त्याच्यापैकी 4 लाख बायका दगावल्या. 3 वेळा बायकांचे पिरियड चेंज होतात. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ती लहान असते आणि पिरियड चालू होतात, बरोबर, म्हणजे एक साधारण 13-14 वर्षी किंवा 12 वर्षी आजकाल चालू होतात, राईट, तेव्हा पिरियड्स हे इरेग्युलर असतात, हेवी फ्लो असतो. दुसऱ्यांदा पिरियड चेंज होतात जेव्हा डिलिव्हरी होते, ओके, आणि तिसऱ्यांदा पिरियड चेंज होतात जेव्हा मेनोपॉज होतो, की काही नसताना पेशंटला उगाचच वाटायला लागतं की त्याला कॅन्सर आहे. सर्वायकल कॅन्सर ज्यावेळेस आपण म्हणतो तर हा सर्रास प्रत्येक लेडीजला होऊ शकतो का? ह्याच्यामध्ये काही बायफर्गेशन्स असतात, ऑर एल्स आपण असं म्हणू की काही वयोगटामध्ये गेल्यावरती जास्त धोका आहे या कॅन्सरचा? आजकाल अडल्टरेशन इतकं वाढलेलं आहे, तुम्ही जे खाता ते सगळं अडल्टरेटेड आहे. बिना दुधाचं पनीर त्यांनी मला बनवून दाखवलं. थोडं दूध, पाणी आणि त्याच्यात फॉर्मॅल्डिहाइड. ओके, फॉर्मॅल्डिहाइड इज अ ड्रग. फॉर्मॅल्डिहाइड एक केमिकल आहे, तर त्याच्या टँक मध्ये बॉडीज टाकतो, त्या कधी सडत नाहीत, लिव्हरचा पार वाटोळ करून टाकते हे फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशन. आज 100 करोड जनता आपली आहे इंडियाची. प्रत्येकाच्या घरात दूध, पनीर, घी, तूप येतं. एवढ्या गाया आहेत का आपल्याकडे? पहिली गोष्ट, कॅन्सरची गाठ ही कधीच पेनफुल नसते. सगळ्यात मोठी चूक आपण म्हणू शकतो ह्याच्यामध्ये हीच असेल की अंगावर काढणं. तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये हा पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ती बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि आता जास्त वेळ न घेता पॉडकास्टकडे वळूयात. मी एक पुरुष म्हणून किंवा मी सगळ्यात पहिल्यांदा माझा प्रश्न हाच असेल की नेमकं सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय असतं? जर तुम्ही कॅन्सर बघितले की बायकांमध्ये काय, तर नंबर 1 ला कॅन्सर येतो, दॅट इज अ ब्रेस्ट कॅन्सर. ओके, इट इज फार मोर डेंजरस दॅन एनी ऑफ द कॅन्सर. कारण त्याचे पसरायचे चान्सेस खूप जास्त असतात. तो बाजूच्या ब्रेस्टमध्ये पसरू शकतो, त्याचे सेल्स लिव्हरमध्ये खाली जाऊ शकतात, पूर्ण बॉडीमध्ये, बोनमध्ये जाऊ शकतात. ओके, बोन ठिसूळ बनवतात ते. ओके, तर लेट स्टेजेसमध्ये. आणि म्हणजे मी अशी बघितलेले ना की मरताना देव कृपा करून मला कधी कधी वाटतं की ब्रेस्ट कॅन्सर अशी चीज हे कोणाला होऊ नये. कारण स्किन बोन ॲपिरियन्स होतो अक्षरशः. म्हणजे अक्षरशः जी मम्मी असते, मम्मी पिक्चर मध्ये मसल मासच नाहीये, फक्त स्किन आहे आणि बोन आहे, राईट, तसा ॲपिरियन्स होतो. इथपर्यंत पेशंट वाईट होतात. बापरे. तर सगळ्यात पहिला मेन कॉज बायकांमध्ये कॅन्सरचा आहे तो ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे ज्याचा हायेस्ट मॉर्टॅलिटी रेट आहे, मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी रेट. जर का तुम्ही त्याच्या खालोखाल उतरला तर सेकंड कॅन्सर येतो, तो सर्वायकल कॅन्सर येतो. ओके, आता याचा इम्पॅक्ट जर का तुम्ही बघाल की बाबा ह्या सर्वायकल कॅन्सरचे किती केसेस बघायला मिळतात, आपण का एवढं डिस्कशन करतोय, तर 2022चे जर स्टॅटिस्टिक्स बघितले तुम्ही, ओके, तर एक 7 ते 8 नेशन्समध्ये 2022 मध्ये 6.5 लाख केसेस सर्वायकल कॅन्सरच्या डिटेक्ट झाल्या. आणि त्याच्यापैकी 4 लाख बायका मेल्या, दगावल्या. एवढा मोठा त्याचा इम्पॅक्ट आहे. बापरे. हा इम्पॅक्ट याच्याकरता पण आहे कारण लोकांना त्याची इन्फॉर्मेशन नाहीये आणि जी काय आहे ती पूर्णपणे करेक्ट नाही. बरोबर, तोडकी मोडकी इन्फॉर्मेशन पण मिळते छोटी. त्याच गोष्टी करता आपण ही चर्चा करतो. बरोबर बरोबर. आता गंमत बघा, परमेश्वरांनी शरीर बनवलं हे तर आपल्याला माहिती. बरोबर. या शरीराच्या प्रत्येक पेशीला त्याचं एक डिस्टिंक्टिव्ह काम दिलेलं असतं. बरोबर. म्हणजे डोळ्याची जी पेशी आहे लेन्स, तिला फोकसिंगचं काम दिलेलं आहे. जसं तुमचा कॅमेरा फोकस करतो तसं. बरोबर. तो फोकस करतो पुढे मागे. राईट. लेन्स. राईट. आतड्या आहेत, त्यांना पचवायचं काम दिलेलं आहे. बरोबर. पोटामध्ये परमेश्वराने ऍसिड ठेवलेलं आहे. राईट. का तुम्ही असं नाही करू शकत की तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा माझ्या 2 किडनीज आहेत, एक किडनीवर काम चालू शकतं, आज एक किडनीला रेस्ट देऊया, आराम करायला देऊया.
तुमच्या हातात नाहीये. तुम्ही हे नाही म्हणू शकत की अरे लिव्हर माझी आहे ना दररोजच काम करते, आज अर्धा दिवस सुट्टी देऊया लिव्हरला, युअर बॉडी विल शट डाऊन. राईट. तर तुम्ही जर त्या अँगलनी बघितलं तर 90% ऑफ युअर बॉडी इज आउट ऑफ युअर कंट्रोल. बरोबर. तुमच्या बॉडीच्या सगळे गोष्टी या ऑटोमॅटिकली चालू असतात आणि ती इतक्या छान पद्धतीने परमेश्वरांनी बांधलेल्या आहेत की चूक काढायला जागा नाही. आणि एक ह्युमन बॉडी बनवायची तर मिलियन्स ऑफ फॅक्टरीज लागतील. बरोबर. तरी सुद्धा अशी बॉडी बनवता नाही येणार. तर आपल्या बॉडीमध्ये काही ऑर्गन्स आहेत की ज्यांचे सेल्स दररोज रिजनरेट होतात. लाईक तुमचे केस डोक्यातले, तुमचे नेल्स, लिव्हर टिश्यू, तुमचं स्किन. तुमचं 10 वर्षा अगोदर जे स्किन होतं ते आज नाहीये बघा. ओके. फरक आहे. ओके. 10 वर्षा आधी स्किन वेगळं होतं, आता वेगळं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते पील आउट होतं जसं स्नेक दररोज चेंज होतं. ओके. दररोज रिजनरेट होतं. लिव्हर टिश्यू दररोज रिजनरेट होतो. तुम्ही जे काय खाता ते पहिलं लिव्हरमध्ये जातं. राईट. लिव्हर त्याला फिल्टर करतं आणि मगच ते पुढे पाठवतं. बरोबर. त्याच्यामुळे तुमचं फिल्ट्रेशन प्लांट लिव्हर आहे. तर मग ते फेकण्याकरता ती घाण किडनीची पण गरज लागते. ते हे दररोज रिजनरेट होत असतं. पण जेव्हा हे रिजनरेट होतात तेव्हा नवीन सेल्स येतात. बरोबर. तर या सेल्सला नॉर्मल आपण कधी म्हणतो? सेल म्हणजे एक अंश, तुकडा. सेल तर हा कॉमन आहे, तर त्याला आपण नॉर्मल कधी म्हणतो? नॉर्मल सेलच्या डिव्हिजनला कधी म्हटलं जातं की बाबा त्याचं डिव्हिजन कंट्रोल्ड आहे. दुसरं, तो त्याचे लिमिट्स पार नाही करत आहे. बरोबर. म्हणजे जर का नखाचा सेल आहे तर त्याचं लिमिट नखापुरतीच आहे, तो असं स्किनमध्ये नाही घुसत, उलटा नाही घुसत. बरोबर. उलटा नाही घुसत. तो ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे त्या पद्धतीनेच वाढतो. म्हणजे पहिली गोष्ट की तो एक त्याचं एक डिझाईन फंक्शन आहे, तेच फंक्शन तो करतो, दुसरं फंक्शन नाही करत. दुसरी गोष्ट, त्याचा लिमिट्स आहेत वाढायचे, ते सोडून तो वाढत नाही, बाउंड्रीज आहेत. तिसरी गोष्ट, त्याचं न्यूट्रिशन. राईट. तो काय आवाड हवे हत्तीसारखा खात नाही, त्याला जेवढी गरज आहे तेवढंच खाल्लं जातं. बरोबर. चौथी गोष्ट, त्या सेल्सचा एक ट्युमर नाही बनत. ओके. गाठ नाही बनत. ती बॉडीमध्ये एक जशी सामावून घेतली जाते अशी वेगळी गाठ दिसत नाही. तुमचं स्किन जरी चेंज झालं, डोक्याचे केस जरी चेंज झाले, तसं केसाचा गुच्छा तयार नाही होत. बरोबर. म्हणजे त्याला काहीतरी एक तारतम्य आहे. बरोबर. ग्रो व्हायला. आता कॅन्सरमध्ये एक्झॅक्टली काय होतं, हे तारतम्यच गायब होऊन जातं. प्रत्येक एक सेलचं ज्या ठिकाणी कॅन्सर होतो त्या ठिकाणचं बोलतो आपण. तो ब्रेस्ट असो किंवा सर्विक्स असो, थ्रोट असो, इसोफेजस असो, ॲनल असो, कुठलाही कॅन्सर असो. तर या कॅन्सरमध्ये काय होतं, हे जे सेल्स आहेत तर हे सेल्स पहिली गोष्ट स्वतःच्या डोक्याने काम करायला लागतात. ओके. त्यांचं डिव्हिजन हे अनकंट्रोल डिव्हिजन आहे. ओके. म्हणजे त्याला कितीही ते त्यांच्या मताप्रमाणे ते वाढणार. दुसरं, ते जे फंक्शन त्यांच्याकडनं एक्सपेक्टेड आहे ते फंक्शन ते करत नाहीत. ओके. म्हणजे लिव्हरनी फिल्ट्रेशनचं काम करायचं आणि लिव्हरला जर का कॅन्सर झाला तर तो जो कॅन्सरस पार्ट आहे तो फंक्शन नाही करत जे नॉर्मल लिव्हर करते ते. राईट. राईट. तिसरी गोष्ट, त्याला बाउंड्रीजच नाही आहेत. तो कुठेही कसाही कधी वाढतो, पसरू शकतो. त्यालाच आपण म्हणतो पसरणे, मेटास्टॅसिस. बरोबर. ज्याला आमच्या टर्म मध्ये मेटास्टॅसिस म्हटलं जातं. म्हणजे काय की त्याचा पार्ट जो आहे ज्या ठिकाणी, समजा लिव्हरचा, म्हणजे समजा पकडून घ्या तुम्ही ओव्हरीचा कॅन्सर झाला, तर तो तुम्ही जर मॅनेज नाही केला, ट्रीटमेंट नाही मिळाली त्याला व्यवस्थित, किंवा जर टाइममध्ये निदान नाही झालं तर तो पसरतो पूर्ण बॉडीमध्ये. ओके. सगळ्यात पहिले लिव्हरमध्ये जातो, वरती पेरिटोनियम जो पार्ट असतो शरीराचा त्याच्यामध्ये जातो, गर्भाशयामध्ये पसरतो. म्हणजे त्याला बाउंड्रीज नाही आहेत. राईट. त्याचं काम तो करत नाही, म्हणजे तो ऐकतच नाही. आपण असं म्हणू शकतो का की ज्यावेळेस एक फळांची टोकरी असते, एका फळाला ज्यावेळेस सडायला सुरू झाला, जसं आंब्याची पेटी आपण म्हणू की आंब्याच्या पेटीमध्ये एकदा सडायला सुरू झालं तर तो हळूहळू सगळ्या आंब्यांना सडवायला लागतो. बरोबर. पण तो स्वतःच डोकं वापरतोय. बरोबर. त्याच्यात जो डीएनए आहे तो त्या डीएनएचं ऐकत नाहीये. राईट. राईट.
तो स्वतःचं डोकं वापरतोय, बरोबर स्वतःच्या पद्धतीने वागतोय, स्वतःच्या पद्धतीने वाढतोय, तो तुमच्याशी काही देणं घेणं नाही. बरोबर. आणि हे जे आहे हे एक जेव्हा एक ट्युमर फॉर्म करतं, एखादी गाठ फॉर्म करतं की ज्या गाठीला काही तारतम्य नाहीये, ज्या गाठीला काही ओरिएंटेशन नाहीये, जी गाठ फंक्शनलेस आहे, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. ओके ओके, ही एक सिंपल डेफिनेशन आहे. राईट राईट राईट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक ठराविक सेलचं जे काम आहे ते एका जागी ज्यावेळेस ते काम करत असताना त्यांची एक्सेसिव्ह वाढ एकाच ठिकाणी सुरू झाली आणि त्याचं पुढे जाऊन रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं किंवा होतं. त्याच्यात 2 प्रकार आहेत. ओके. हे वाढ जेव्हा होते तर ती नॉन कॅन्सरस सुद्धा असू शकते, ज्याला आपण बेनाइन ट्युमर जसं म्हणतो. ओके. आणि ती कॅन्सरस सुद्धा असू शकते. अच्छा. तर हा पार्ट राहतो डॉक्टरकडे की त्यांनी त्याचा बायोप्सी घेऊन ते चेक केलं जातं की बाबा हा बेनाइन आहे, म्हणजे नॉन कॅन्सरस आहे का कॅन्सरस आहे. ओके ओके. तशीच गोष्ट अशी आहे की बॉडीमध्ये 3 सिस्टीम आहेत. आपल्याला 2च माहिती आहेत जनरल लोकांना. बर. एक म्हणजे आर्टरीज, राईट, जी ब्लड सप्लाय प्रत्येक ऑर्गनला पोहोचवते. बरोबर. दुसरी म्हणजे वेन, जी अशुद्ध ब्लड वरती आणते लंग पर्यंत. त्याच्याबरोबरच एक सिस्टीम आहे तिसरी, ज्याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात. लिम्फॅटिक. बर. त्याच्यामधले ना व्हाईट ब्लड सेल्स त्याच्यामध्ये असतात आणि असे खूपशे पॅरामीटर्स असतात. म्हणजे ते सोल्जर्स आहेत आपल्या बॉडीचे. राईट. योद्धे आहेत आपल्या बॉडीचे. बरोबर. ते पहिले डिटेक्ट करतात की अरे हा आत घुसलेला आहे बॅक्टेरिया, हा बाहेरचा आहे बरं का, याला मारा. HIV, एड्स मध्ये होतं काय, सगळ्यात पहिलं जे इंटेलिजन्स आहे ज्याला CD4 लिम्फोसाइट सेल्स म्हणतात. बर. तर हे एक सिग्नल पाठवतं की बाबा हा व्यक्ती आपल्या ओळखीतला नाहीये, आपल्या शरीरात घुसलेला आहे. बर. चला आता तुमची आर्मी डिप्लॉय करा आणि त्याला मारा. ओके. HIV व्हायरस काय करतो माहिती का, तुमचं इंटेलिजन्सच बंद करतो. ओके. तो हा CD4 लिम्फोसाइट जो आहे, जो इंटेलिजन्स आहे, जे तुमच्या बाकीच्या ट्रूपला सांगणार आहे की जा युद्ध करा, मारा, हा आपल्यातला नाहीये. बरोबर. तो त्या इंटेलिजन्सलाच मारून टाकतो, म्हणजे बंद करून टाकतो. म्हणजे इंटेलिजन्सच बंद झालं तर तुमच्याकडे लाख आर्मी असेल, त्या आर्मीला काही डेटाच नाही ना. बरोबर. आणि त्याच्यामुळे बाकीचे इन्फेक्शन पकडतात आणि HIV मुळे माणूस मरत नाही. HIV मुळे इम्युनिटी कमी होते आणि माणूस मरतो युजली TB, निमोनिया अशा रोगाने म्हणून मरतो. म्हणजे जे HIV मारत नाही माणसाला. राईट 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 राईट. हा एक गैरसमज आहे माणसाचा की HIV मुळे माणूस मरतो. HIV मुळे माणूस नाही मरत. माणूस मरतो हे सेकंडरी इन्फेक्शन्समुळे मरतो, कारण त्यांच्या विरुद्ध फाईट करायला काही नाहीच आपल्याकडे. इंटेलिजन्सच बंद पडलेला आहे. बरोबर बरोबर. म्हणजे जे छोटा म्हणजे आपले इम्युन सिस्टीम जी जशी आहे ती, त्याच्यामधले तुम्हाला काही गोष्टी सांगतो की जशी तिसरी सिस्टीम मी सांगितली, आर्टरीज, वेन्स तर सगळ्यांनाच माहिती आहे. तिसरी लिम्फॅटिक सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे फोर्सेस, तुमचे सोल्जर्स, तुमची पॉवर आहे, तुमची फायटिंग हे राहते. बरोबर बरोबर. त्याचा टॉन्सिल्स आहे. तशाच पद्धतीमध्ये टॉन्सिल्स आहे. हा टॉन्सिल त्याचाच पार्ट आहे. ओके. प्रत्येक ठिकाणी लिम्फ नोड असतं. तुम्हाला जर डॅन्ड्रफ झाला ना तर तिकडचं इन्फेक्शन आहे ना लिम्फ नोड मध्ये इथे येईल, इथे तुम्हाला गाठ लागेल. ओके. तुम्ही जे काय खाता हे टॉन्सिल्स त्या ठिकाणी असतं, तिथले इन्फेक्शन जे आहे हे टॉन्सिल्स पकडून घेतं आणि मारून टाकतं, पुढे जाऊ देत नाही. ओके ओके. पण एक सर्टन स्टेज अशी येते की एकदा टॉन्सिल फेल होतात किंवा येणारं इन्फेक्शन खूप जास्ती असतं की जे त्या टॉन्सिलला झेपत नाही. बरोबर. मग ते टॉन्सिलच काय करायला लागतात, दे स्टार्ट ट्रान्समिटिंग दॅट इन्फेक्शन टू द रेस्ट ऑफ द बॉडी. बरोबर. मग त्याच्याकरता आपण टॉन्सिलच काढतो. तर असं प्रत्येक ठिकाणी नोड्स आहेत. याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात. ओके. त्याच्यामुळे लिम्फॅटिक सिस्टीम इज द मेन सिस्टीम की जेव्हा कुठला ट्युमर आला, कॅन्सरचा ट्युमर आला तर तो पहिला लिम्फॅटिक सिस्टीम त्याला पहिलं उडून घेते. कुठल्या हेतूने की त्याला पुढे जाऊ देता कामा नये, त्याला मारलं पाहिजे. राईट. आणि तो लिम्फॅटिक सिस्टीम मुळे तो पसरतो इकडे तिकडे. राईट. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की
जसं आता ही खूप छान पॉइंट सांगितलं तुम्ही की 3 प्रकारचे आपले सिस्टीम्समध्ये सिस्टीम असते. त्याच्यामधला जो तिसरा प्रकार जो जास्त लोकांना माहित नाही, ज्याच्यामधून व्हाईट ब्लड सेल्स आपले पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सफर काम करतात. म्हणजे ह्याचा अर्थ सेमच, जसं आपल्याला कुठे काही लागलं वगैरे तर त्या आपण म्हणतो की हिलिंग प्रोसेस आहे. येस येस येस. मग त्यावेळेस व्हाईट ब्लड सेल्स तिथे येतात. मला तेवढं बेसिक माहिती होतं त्याच्यातलं, जसं तुम्ही सांगितलं, त्याच्यावरून मला ते आठवलं. मेन म्हणजे ना, पुढचा प्रश्न माझा असाच असेल की सर्वायकल कॅन्सर हा एक खूप आपण म्हणूयात की आजकाल थोडंसं अवेअरनेस ह्याबद्दलचं वाढलेलं आहे लोकांबद्दल, किंवा लोकांना ही टर्म कळालेली आहे की काहीतरी सर्वायकल कॅन्सर अशी नावाची गोष्ट असते आणि ती पर्टिक्युलरली महिलांमध्ये असते म्हणून असं कळालेलं आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही असे काही लोकांचे गैरसमज किंवा असे काही मिथ्स ऐकलेले आहेत का? ह्याच्याबद्दलचे काय प्रकारचे मिथ्स असतात? सगळ्यात मोठा मिथ म्हणजे हा एक जोक अपार्ट, पण सगळ्यात मोठा मिथ जो आहे, तर हा मिथ हा असाच आहे की काही नसताना पेशंटला उगाचच वाटायला लागतं की त्याला कॅन्सर आहे. हा पहिला मिथ आहे. ओके. म्हणजे उगाचच वाटतं की नाही मला कॅन्सर आहे. म्हणजे तिची पिरियड जरी चेंज झाली, 3 वेळा बायकांचे पिरियड चेंज होतात. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ती लहान असते आणि पिरियड चालू होतात, बरोबर, म्हणजे एक साधारण 13-14 वर्षी किंवा 12 वर्षी आजकाल चालू होतात, राईट, तेव्हा पिरियड्स हे इरेग्युलर असतात, हेवी फ्लो असतो. दुसऱ्यांदा पिरियड चेंज होतात जेव्हा डिलिव्हरी होते, ओके, आणि तिसऱ्यांदा पिरियड चेंज होतात जेव्हा मेनोपॉज होतो. या चेंजिंग ऑफ पिरियड्स मध्ये जरी चेंज झाला ना, त्याच्या डोक्यात पहिली गोष्ट येते मला कॅन्सर तर नाही. बरं, व्हाईट डिस्चार्ज हा स्त्रीमध्ये कॉमन आहे. व्हाईट डिस्चार्ज परमेश्वराने तिथे का ठेवलेला आहे? कारण तो तिथं ती जागा उघडी आहे, आत बॅक्टेरिया जायला नको, आत इन्फेक्शन जायला नको, म्हणल्यानंतर व्हाईट डिस्चार्ज त्याला प्रिव्हेंट करतो, मारतो तिथल्या बॅक्टेरिया. ओके, तर त्याच्याकरता हायजीन ठेवणं पण तेवढंच नेसेसरी असतं. पण हा जो पहिला मिथ जो असतो पेशंटला, तर त्याचा हा असतो की जास्ती व्हाईट डिस्चार्ज जायला लागला तर ती म्हणजे मला कॅन्सर तर नाही. डायरेक्ट त्याच निष्कर्षापर्यंत हाच पहिला मिथ आहे. सर्वायकल कॅन्सर ज्यावेळेस आपण म्हणतो तर हा सर्रास प्रत्येक लेडीजला होऊ शकतो का? ह्याच्यामध्ये काही बायफर्गेशन्स असतात, ऑर एल्स आपण असं म्हणू की काही वयोगटामध्ये गेल्यावरती जास्त धोका आहे या कॅन्सरचा? तुम्ही जर का एक 100 वर्ष अगोदर गेला ना, तर एवढा इन्सिडेन्स नव्हता कॅन्सरचा, राईट. आता जर का तुम्ही बघाल तर 10-fold इन्सिडेन्स त्याचा वाढलेला आहे, राईट. तर याला फक्त जेनेटिक हा एक कॉज नाहीये. ओके, येस, जेनेटिकल कॉज आहेत काही कॅन्सरमध्ये, जसं काय अॅनोरेक्टल कॅन्सर आहे, त्याच्या जेनेटिकल कॉज आहे, म्हणजे संडासच्या जागचा कॅन्सर. ओके, ओव्हॅरियन कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्याच्यात एक जीन असते जिचं नाव आहे BRCA जीन. म्हणजे ती जीन जर का रन होत असेल फॅमिलीज मध्ये, तर तुझ्या एखाद्या स्त्रीच्या आईला जर का कॅन्सर झाला किंवा आजीला झाला असेल तर तिच्यामध्ये हाय प्रोबॅबिलिटी असते कॅन्सर व्हायची. ओके. तसंच नुसतं जेनेटिकल प्रिडिस्पोजिशनला आपण गुन्हेगार नाही ठरू शकत. लाईफस्टाईल आपली, राईट, ही पण खूप वाईट आहे. दुसरी गोष्ट, यू आर नॉट कन्सिडरिंग वन बिगेस्ट फॅक्टर, तो म्हणजे आहे स्ट्रेस. ओके, तुम्ही कंटिन्युअस स्ट्रेसमध्येच असता दिवसभरात. ओके, म्हणजे स्ट्रेस पण एक कॅन्सरचं कारण होऊ शकतं. स्ट्रेसच मेन कारण आहे. ओके, नॉट ओनली कॅन्सर, फॉर तुमची बॉडी हेल्दी राहायला एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे स्ट्रेस, विरक्त मन. म्हणूनच लोक ध्यानावरती, प्रत्येकाने ज्यांनी आहे जाणले किंवा जे महात्मे ते प्रत्येकाने त्याच्यावरती भर टाकलेली. बरोबर. आजकाल अडल्टरेशन इतकं वाढलेलं आहे, तुम्ही जे खाता ते सगळं अडल्टरेटेड आहे, राईट. मी मागेच हरियाणामध्ये गेलो होतो आणि तिथे मला जरासा धसका बसला. बिना दुधाचं पनीर त्यांनी मला बनवून दाखवलं. ओके, आय वॉज शॉक्ड. म्हटलं बिना दुधाचं पनीर कसं काय? थोडं दूध, पाणी आणि त्याच्यात फॉर्मॅल्डिहाइड. ओके, फॉर्मॅल्डिहाइड इज अ ड्रग ज्याच्यामध्ये आम्ही डिसेक्शन करता बॉडीज प्रिझर्व करतो.
ओके. एक फॉर्मॅल्डिहाइड एक केमिकल आहे, तर त्याच्या टँकमध्ये बॉडीज टाकतो, त्या कधी सडत नाहीत. लिव्हरचा पार वाटोळ करून टाकते हे फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशन. आणि जेव्हा मी ते बघितलं, त्याला म्हणलं तू हे का करतोय बाबा, लोकांना का मारतोस तू? तो मला म्हणतात, डॉक्टर साहेब तुम्हीच मला सांगा, आज 100 करोड जनता आपली आहे इंडियाची, प्रत्येकाच्या घरात दूध, पनीर, घी, तूप येतं, एवढ्या गाया आहेत का आपल्याकडे? बरोबर. मी विचारात पडलो. तो बोलला ते चुकीचं नाही बोलला, तेवढा गाय नाहीच आहेत. बरोबर. नाही तुम्ही दूध पिताय, हे दूध येतं कुठून? पण नाही, हे विचार करण्याला भाग पाडण्याची गोष्ट आहे की जर पूर्ण देशाला काही 1000 लिटर्सचं जरी रोजचं दूध लागत असेल आणि एवढ्या गाईच नाहीत आपल्याकडे, तर दूध येतंय कुठून येतंय? राईट. त्याच्यामुळे एव्हरीथिंग इज अडल्टरेटेड. तुम्हाला आजकाल प्युअर हनी मिळणारच नाही, प्रत्येक याच्यात शुगर आहे. राईट. आपण सर्रास बघतो की घरातली कितीतरी दिवसाची बॉटल जी आहे हनीची, त्याच्यामध्ये खाली साखर गोठलेली दिसतेच आपल्याला, पण आपण तरी पण त्याला चांगल्या कंपनीची म्हणतो आणि ऑर्गॅनिक आहे वगैरे म्हणतो. त्याच्यामुळे हे सगळे लाईफस्टाईल मध्ये येतात. यू आर हॅव्हिंग अडल्टरेटेड, तुम्ही प्रत्येक गोष्ट घेताय. तर सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय? तर एक सिस्टीम बनवलेली आहे ज्याला बोलतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. राईट. त्याच्यात असते एक गर्भाशय, ते गर्भाशयाच्या बाजूला असतात 2 ट्यूबच्या खाली असतात 2 ओव्हरीज, आणि गर्भाशय जी असते ही मायांगाला अटॅच्ड असते. ही युट्रस आहे. राईट. इकडे समजा 2 ट्यूब आहेत. राईट. या ट्यूब बद्दल कॅन्सर कधीच होत नाही, या ट्यूब बद्दल आपण बोलायचंच नाही. बरोबर. इथे एक ओव्हरी आहे, इथे एक ओव्हरी आहे, याचा अंडाकोश निर्माण करते, आणि खाली यालाच पकडलेला वजाना असतो. राईट. जो तुमच्या सेक्शुअल कॉन्टॅक्ट करता, बेबी डिलिव्हरी करता उपयोगालाच येतो. आणि हे पिशवीचं जे तोंड आहे, तर या तोंड ही पूर्ण गर्भाशय आहे, आणि या गर्भाशयाचं हे तोंड आहे. तर या तोंडामध्ये इथे जेव्हा कॅन्सर तयार होतो त्याला सर्व्हायकल कॅन्सर म्हणतात. ओके. सर्व्हिक्स म्हणजे काय? पिशवीचं तोंड. ओके. मराठीमध्ये म्हणायचं. बरोबर. तर पिशवीचं जे खालचा बेस तोंड आहे, तर त्या तोंडाला जेव्हा कॅन्सर होतो तर त्याला सर्व्हायकल कॅन्सर असं म्हटलं जातं. जर समजा एका स्त्रीला सर्व्हायकल कॅन्सर झाला असेल, ऑर एल्स तसे सिम्पटम्स दिसत असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल तर सिम्पटम्स कसे असतात ह्याचे एका स्त्रीमध्ये? सर्वात पहिली लक्षणं काय असतात सर्व्हायकल कॅन्सरची एका स्त्रीमध्ये दिसण्याची? कॅन्सर याचं निदान लेट होतं, याचं कारणच हे आहे की तो सिम्पटमलेस असतो. ओके. तो सिम्पटम आहे ना लगेच नाही दाखवत. पहिली गोष्ट, कॅन्सरची गाठ ही कधीच पेनफुल नसते. ओके. नाही दुखत. तुम्हाला जर का एखादी गाठ आली ती पेनफुल आली की तुम्ही डॉक्टरकडे पळणार की बाबा डॉक्टर गाठ आली दुखतंय मला. पण एखादी गाठ आत आहे तुम्हाला जी दिसत नाहीये, जी पेनफुल नाहीये, तुम्ही कशाला डॉक्टरकडे जाल? बरोबर. जाणारच नाही. राईट. त्याच्यामुळे पहिली गोष्ट ती पेनफुल नसते. पण जर तुम्ही विचारलं तर पहिली साईन कुठली, तर हा एज ग्रुप जो आहे ज्यांच्यामध्ये सर्व्हायकल कॅन्सर आहे इज युजली आफ्टर द एज ऑफ 35. ओके. नॉट बिलो दॅट. म्हणजे बहुतांश वेळा 35-40 नंतर, म्हणजे प्री मेनोपॉझल आणि मेनोपॉझल ग्रुपमध्ये हा कॅन्सर जास्ती आढळतो. ओके. म्हणजे ज्यांची पाळी बंद पडायला आलेली आहे किंवा ज्यांची पाळी बंद पडलेली आहे यांच्यामध्ये हा जास्त आढळतो. ओके. म्हणजे 35च्या खालच्या लोकांना जास्त नाही, रेअर आहे. ओके. हा, म्हणजे खूप कमी आहे, इन्सिडेन्स खूप कमी आहे. हा प्री मेनोपॉझल आणि मेनोपॉझल वुमन मध्ये जास्ती आहे. ओके. तर सर्वात पहिला फॅक्टर सर्व्हायकल कॅन्सर मध्ये असतो तो म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट नंतर ब्लिडिंग किंवा विदाउट एनी रिझन पाळीच्या मध्ये इंटरमिटंट स्पॉटिंग ब्लिडिंग. ओके. म्हणजे त्या दरम्यान पाळी नाहीये पण तरी पण ब्लिडिंग होत आहे. ओके. तर हे लोक जे आहे ना, ही गोष्ट नेहमी डोक्यात ठेवली पाहिजे की जर का अशा पद्धतीने इंटरमिटंट स्पॉटिंग होते, भले ती मेनोपॉझल असो किंवा प्री मेनोपॉझल असो, देन द ऍडवाइस ऑफ अ डॉक्टर म्हणजे वॉरंटेड आहे, घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात मोठा पॉईंट हाच आहे की इंटरमिटंट ब्लिडिंग आहे आणि इट इज पेनलेस, त्याचमुळे त्याचा डायग्नोसिस लेट होतो.
कारण तो पेनलेस आहे. ओके ओके ओके. आपल्याला जर आता जसे आपण सिम्पटम्स म्हणतोय तर ओनली ब्लिडिंग हा एक सिम्पटम असू शकतो, आणि जर जसं बाकीच्या इतर कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला ताप येतो वगैरे तशा कुठल्या गोष्टी, अशा कुठल्याच गोष्टी ह्याच्यामध्ये दिसत नाहीत? कुठल्याच कॅन्सरमध्ये नाही दिसत. म्हणूनच हा कॅन्सरचा निदान करायला वेळ जातो आणि पेशंट बऱ्याच वेळा आमच्याकडे येतात तेव्हा लेट स्टेजेसमध्ये येतात. ओके. म्हणजे जे खरंच शिकलेले सवरलेले आहेत, ज्यांना सेल्फ कॉन्शियस आहेत आपल्या बॉडीच्या हेल्थ बद्दल, तर ते लोक लवकर येतात. पण असे लोक खूप कमी आहेत. बरेच लोक अंगावर काढतात, नाही होतात, होऊ शकतं वगैरे वगैरे करून. सगळ्यात मोठी चूक आपण म्हणू शकतो ह्याच्यामध्ये हीच असेल की अंगावर काढणं. येस. आणि लेस अवेअरनेस. राईट 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 राईट. आता पुढचा प्रश्न येतो स्टेजिंगचा. ओके. की याची इन्फॉर्मेशन पब्लिकला असणं गरजेचं आहे. ओके. युजली सगळ्यांना माहिती आहे की 4 स्टेजेस असतात, इतपत पब्लिकला माहिती. बरोबर. पण हे 4 स्टेजेस कुठले? सगळ्यात पहिलं म्हणजे कॅन्सर डोळ्यांनी दिसत नाही आहे. कॅन्सरचे सेल्स चालू झालेले आहेत पण डोळ्यात दिसत नाहीये. तो फक्त पॅप्समियर किंवा कॉल्पोस्कोपी किंवा बायोप्सी यांनीच आयडेंटिफाय करता येऊ शकतो. राईट. उघड्या डोळ्यांनी नाही. त्याला म्हणतात कार्सिनोमा इन सिटू. कार्सिनोमा इन सिटू. सिटू म्हणजे त्याच भागाच्या आत आहे. ओके. बाहेर पडलेलं नाही अजून. राईट. दॅट इज स्टेज 1. ओके. दुसरा स्टेज 2. स्टेज 2 मध्ये तुम्हाला गाठ दिसणार. ती गाठ आहे ना, अँग्री लुक असते, खूप घाबरण्यासारखी डरावणी गाठ असते. म्हणजे असं अँग्री लुक मॅन असतो ना, तशी ती अशी अँग्री लुकिंग असते, कारण तिला ब्लड सप्लाय मिळत असतो. ती नॉर्मल सेलचा सुद्धा ब्लड सप्लाय खात असते. ओके. त्याच्यामुळे गाठ दिसतीये पण सर्व्हिक्सच्या बाहेर सुटलेली नाहीये, अजून सर्व्हिक्स मध्येच आहे. स्टेज 3 सर्व्हिक्स सोडून गाठ बाहेर पडली. म्हणजे जे मसल्स आहेत किंवा युट्रसला पकडणारे सपोर्ट्स आहेत किंवा वजायना आहे, वजायनामध्ये पसरली आहे, युट्रसच्या सपोर्ट्समध्ये पसरली आहे, ती ग्रेड 3. स्टेज 3. ओके. आणि स्टेज 4 जेव्हा गर्भाशय सोडून इतर कुठला ऑर्गन इन्व्हॉल्व्ह झाला असेल तर तो स्टेज 4 आहे. मग थोडक्यात घ्या तुमची लघवीची पिशवी जी गर्भाशयाला खूप चिटकून असते, लिव्हर, पोटात, ओके, ओव्हरीज मध्ये, लिम्फ नोड्स मध्ये, साईडला लिम्फ नोड्स असतात तिथे, म्हणजे जे पसरली असेल बाहेर तर ऑर्गन, स्पेसिफिक ऑर्गन सोडून त्याला स्टेज 4 म्हणतात. स्टेज 4 मध्ये. तर जर पुढचा प्रश्न पब्लिक हा नेहमी विचारतं की कुठपर्यंत हा कॅन्सर बरा होऊ शकतो, तर हा कॅन्सर बरा होऊ शकतो स्टेज 2A. मी डिटेल्समध्ये जात नाही पण तुम्ही ग्रॉसली पकडून चला की स्टेज 2 पर्यंत हा बरा होऊ शकतो, म्हणजे जोपर्यंत त्यांनी सर्व्हिक्सची लिमिट सोडलेली नाहीये. ओके ओके. तो 100% बरा होतो. 100% बरा होतो. हो. ओके. त्यांनी सर्व्हिक्सची लिमिट सोडलेली नाहीये, त्याला आम्ही हिस्टेक्टमी करतो, म्हणजे पिशवी काढायचं ऑपरेशन करतो, पण ते नॉर्मल पिशवी काढायचं ऑपरेशन नाहीये, एक्सटेन्सिव्ह आहे. ओके. म्हणजे आम्ही मार्जिन्स ठेवतो 3-3 सेंटीमीटरच्या, साईडला पण खाली पण सगळीकडे, की ट्युमर फ्री मार्जिन राहिली पाहिजे. आणि प्लस त्याच्याबरोबर ऍडज्युव्हंट आपण रेडिओथेरपी पण पेशंटला देतो. ओके. त्याच टाइमला आपण लिम्फ नोड्स पण काढतो. जर लिम्फ नोड्स पॉझिटिव्ह असतील तर रेडिओथेरपी तर मॅन्डेटरी आहे, पण लिम्फ नोड्स जर निगेटिव्ह असतील तर पेशंट बरा झाला असंच मी म्हणेल. ओके ओके. लिम्फ नोड्स हे काढावेच लागतात की काही सिच्युएशन मध्ये राहतात? हा डॉक्टरच्या याच्यावरती डिपेंडेंट आहे, कारण 2 थेरीज याच्यामध्ये आहेत. ओके. एक थेरी अशी म्हणते की लिम्फ नोड जे असतात हे वेन्स वरती अटॅच्ड असतात, तर ते रिस्की पण आहे, कारण जर का वेनला इंजुरी होऊ शकते, लिम्फ नोड काढताना घट्ट चिकटलेला असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. तर 2 थेरीज आहेत. पहिली थेरी अशी म्हणते की कॅन्सरच्या ऑपरेशनमध्ये लिम्फ नोड काढावेच. ओके. कारण त्यांनी तुम्हाला ना स्टेजिंग प्रॉपर करता येईल, आणि स्टेजिंग प्रॉपर केली की मग तुम्हाला ट्रीटमेंट आणि मॅनेजमेंटचा अंदाज येईल. बरोबर. दुसरी थेरी अशी म्हणते की लिम्फ नोडच्या नादी लागता कशाला. 2 गोष्टी होऊ शकतात, एक तर लिम्फ नोड निगेटिव्ह आहे किंवा लिम्फ नोड पॉझिटिव्ह आहे. बरोबर.
दोघांची ट्रीटमेंट काय आहे, रेडिओथेरपी द्यायचीच आहे. बरोबर. मग आम्ही ऑपरेट करून रेडिओथेरपीच देतो ना, लिम्फ नोडच्या मागे लागायचं कशाला. कन्सिडर इट टू बी पॉझिटिव्ह. बट अगेन आफ्टर इफ वी आर गिव्हिंग रेडिओथेरपी, जर रेडिओथेरपी देतोय आपण तर त्याच्यामध्ये लिम्फ नोड्स पण 100% जर पॉझिटिव्ह असतील त्याच्याकरताच रेडिओथेरपी दिली जाते. ओके ओके ओके, म्हणजे त्याच्यामध्ये 100% क्युअर होतात ते रेडिओथेरपीने. ओके ओके ओके. आता जर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये येतोय, नॉन मेडिकल ह्याच्यामध्ये प्रश्न आहे माझा. आत्ता सध्या एक काही महिन्यांपूर्वीच असं आपण ऐकलं होतं, एक PR स्टंट झाला होता किंवा तशा पद्धतीमध्ये म्हणू आपण, की एक पूनम पांडे म्हणून एक ऍक्ट्रेस आहे, त्यांनी अशा पद्धतीमध्ये दर्शवलं होतं की त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरनं किंवा त्याच्यावरनं अशी बातमी पसरली होती की शी इज डेड आणि त्यांचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरमुळे झाला. आणि नंतर लगेच एक 48 तासामध्ये किंवा काही एक दिवसांमध्ये त्यांचा एक दुसरा इंटरव्ह्यू आला की आय एम अ लाईव्ह, मी जिवंत आहे आणि हे फक्त मी एक असं सर्व्हायकल कॅन्सर बद्दलचा अवेअरनेस पसरवण्यासाठी आणि सर्व्हायकल कॅन्सर बद्दलची एक लस आहे, ती लस सगळ्यांनी प्रिकॉशन म्हणून आधीच घ्यावी ह्याच्यासाठी मी असा एक स्टंट केला होता म्हणून असं समोर आलं. तर ह्याच्यामध्ये माझा प्रश्न हाच असेल की जी सर्व्हायकल कॅन्सरची आत्ताची लस वगैरे काही असं म्हणतात, तर हे कॅन्सरसाठीच्या लस असतात का, आणि हा जो सिनॅरिओ झाला आता ह्याच्यावरती ॲज अ डॉक्टर म्हणून तुमचा टेक कसा असतो? पहिली गोष्ट म्हणजे जर इन्फॉर्मेशन द्यावी तर पूर्ण द्यावी. ओके. कारण अर्धी इन्फॉर्मेशन इज मोर डेंजरस राईट दॅन नॉट हॅव्हिंग एन इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन नसलेली परवडली, पण अर्धवट नसावी. बरोबर बरोबर. कारण त्यांनी फार मोठी चूक होते. हा जो स्टंट झाला हा बराच गाजला सुद्धा. राईट. तो कोणी केला हे सुद्धा तुम्ही मेन्शन केलं ऑलरेडी. याच्यामध्ये कंपनीचा एक पार्ट असतो की ते स्वतःच्या प्रोडक्ट्सला प्रमोट करायचा प्रयत्न करतात. ओके. दॅट इज वन बिगेस्ट पार्ट. सेकंड, इवन ज्या व्यक्तीने केला त्या व्यक्तीचा सुद्धा हा रोल त्याच्यामध्ये सोडून चालणार नाही की शी वॉन्ट्स टू प्रोजेक्ट हरसेल्फ. राईट. बट द टॉपिक ज्याच्यावरती हा स्टंट केला गेला त्याची जे सांगितलं गेलं की या टॉपिक बद्दल मी बोलते आहे, अवेअरनेस क्रिएट करते आहे, त्याच्याबद्दलच अवेअरनेस क्रिएट केला गेलेला नाही. कारण त्याच्याबद्दलचे खूपशे प्रश्न मीच तुम्हाला विचारतो. बरोबर. पहिला प्रश्न की शी टॉक्ड अबाउट वॅक्सिन. राईट. वाय सर्व्हायकल कॅन्सर जर का तुम्ही बघितला तर त्याच्याबरोबर आपण ऑलरेडी 3 इटिओलॉजिकल फॅक्टर्स बोललो. ओके. पहिला जनरल कॅन्सर बद्दल बोलत होतो आपण काय बोललो होतो पहिला की पेशंटची इम्युनिटी कमी आहे. बरोबर. सेकंड, पेशंटच्या जेनेटिकल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे घरात चालूच आहे. बरोबर. तिसरं, लाईफस्टाईल खराब आहे. आणि चौथं, स्ट्रेस. बरोबर. स्ट्रेस इज द मेन कॉम्पोनंट इफ यू आस्क मी. ओके ओके. पण जर तुम्ही सर्व्हायकल कॅन्सर बद्दल बघाल तर त्याच्यात रिसर्च खूप चाललेला आहे. सर्व्हायकल कॅन्सर हा युजली होतो अशा म्हणजे इन्सिडेंट्स बघितलेला आहे की जे मिड और लो सोशो इकॉनॉमिक क्लास आहे यांच्यामध्ये जास्ती आढळतो. ओके. कारण हायजीन मेंटेन होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असतील यांच्या चान्सेस जास्त आहेत. ओके. का? कारण जेव्हा मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स होतात तेव्हा त्याच्यामध्ये एक व्हायरस आयडेंटिफाय केला गेलेला आहे, विच इज राऊंड अबाउट 90% रिझन ऑफ कॉझिंग सर्व्हायकल कॅन्सर. ओके. त्या व्हायरसचं नाव आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. त्याचे व्हॅरियंट्स आहेत पण मला त्याच्या डिटेल्समध्ये जायचं नाहीये, पण आपला क्राऊड जो आहे तो सगळा कन्फ्यूज होऊन जाईल. तर आपण एवढंच लक्षात ठेवू की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा 90% कॉज आहे. ओके. WHO काय म्हणतं की देर इज नो वॅक्सिन अगेन्स्ट कॅन्सर. ओके. ही एक मिथ आहे. जर तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला हे मिथ्स काय आहेत पाहिजे बाबा, त्याच्यावर परत मी येतो. ही एक मिथ आहे की मी वॅक्सिन घेते, गार्डासिल म्हणून मिळते, सर्व्हॅरिक्स म्हणून मिळते, हे ब्रँड नेम्स आहेत वॅक्सिनचे. कुठल्याही कॅन्सर विरुद्ध आपल्याकडे वॅक्सिन्स नाही आहेत.
ओके. ही जी वॅक्सिन तुम्ही घेता आहे ही या ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या अगेन्स्ट. ओके. आता हे समजून सांगण्याकरता मला जर थोडं अजून डीप मध्ये गेलं पाहिजे. चालेल. व्हायरस आणि बॅक्टेरिया दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. निमोनिया होतो जास्त करून बॅक्टेरियामुळे, टॉन्सिलायटिस होतो बॅक्टेरियामुळे, तुम्हाला सर्दी पास वगैरे होते ही व्हायरल होते. बरोबर. बॅक्टेरिया ही जिवंत ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे जे अँटीबायोटिक्स आहेत हे सगळे अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स आहेत. पण व्हायरस अशी गोष्ट आहे तुम्ही त्याला जिवंतही म्हणू शकत नाही आणि मेलेले म्हणू शकत नाही. ओके. त्याला पाहिजे तेव्हा तो उठून जिवंत होऊ शकतो आणि पाहिजे तेव्हा तो डॉर्मंट स्टेजमध्ये जातो. अच्छा. त्यामुळे आज HIV पकडलं ते HIV लोकांना बेसिक सबटाईप्स दोन माहिती आहेत एड्सचे, HIV-1, HIV-2, पण त्याचे सबटाईप्स किती आहेत हे माहित नाही. HIV-1चे सबटाईप्स 36 आहेत. बापरे. कारण हा जो व्हायरस आहे हा आपला आउटर कोर बदलतो. ओके. तुम्ही पेशंटला किती वॅक्सिन देणार? 36. बरोबर. तर आपल्याकडे इवन आज कुठल्याही व्हायरस विरुद्ध ट्रीटमेंट नाहीये. पोलिओ ट्रीटमेंट आहे? नाही. रेबीज ट्रीटमेंट आहे? नाही. हिपॅटायटिस, जॉन्डिस ट्रीटमेंट आहे? नाही. आम्ही फक्त शुगरला देतो, लिव्हरला काम ठेवण्याकरता, आणि वी गिव्ह द चान्स फॉर द बॉडी टू हील. बरोबर. एड्स ट्रीटमेंट आहे? नाही. कोविड ट्रीटमेंट आहे? नाही. हे सगळे व्हायरसेस आहेत. कुठल्याही व्हायरस विरुद्ध आमच्याकडे ट्रीटमेंट नाही. ओके. सायटोमेगालो व्हायरस ट्रीटमेंट आहे? नाही. रुबेला ट्रीटमेंट आहे? नाही. मग या सगळ्या गोष्टींकरता आपल्याकडे वॅक्सिन गेला होता. म्हणजे काय, ह्या अर्धवट मेलेला व्हायरस किंवा त्या व्हायरसचा आउटर कोर हा तयार केला जातो लॅबमध्ये आणि त्याच्या विरुद्ध बॉडीज इंजेक्ट करून अँटीबॉडीज बनवल्या जातात आणि त्या तुमच्या बॉडीमध्ये घुसवल्या जातात. ओके. बाय इंजेक्शन. व्हॉट इज अ वॅक्सिन? की ते इंजेक्शन दिलं जातं की तुमच्या बॉडीची इम्युन सिस्टीम वाढवते ते, आणि ती स्पेसिफिकली डायरेक्टेड टू दॅट व्हायरस असते. राईट. म्हणून ते त्या व्हायरसला मारून टाकते. तुमची बॉडीज मारते, आमची ट्रीटमेंट नाही मारत. ओके. ओके. तर त्याच्यामुळे हा एक फार मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की जी वॅक्सिन, मी सर्वॅरिक्स, गार्डेसिल या दोन नावं घेतले, हे ब्रँड नेम्स आहेत, तर ही सर्वायकल कॅन्सर विरुद्ध वॅक्सिन आहे. नाही, कुठल्याही कॅन्सर विरुद्ध आमच्याकडे वॅक्सिन नाहीये. ओके. आमच्याकडे वॅक्सिन आम्ही देतोय ही व्हायरस विरुद्ध, होऊ नये म्हणून. हो. ओके. किंवा झाला असेल तर त्या तुमच्या बॉडीची इम्युनिटी वाढून त्या व्हायरसला मारता आला पाहिजे म्हणून. राईट. 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 कारण हा ना जिवंत आहे ना मेलेला आहे. बरोबर. त्याला जिवंत आहे म्हणू शकत नाही, मेलेला आहे म्हणू शकत नाही व्हायरसला. बॅक्टेरियाचं तसं नाही, बॅक्टेरिया जिवंत आहे. बरोबर. तो असं मेलेला डॉर्मंट स्टेजमध्ये कधीच जात नाही. त्याच्यामुळे आमच्याकडचे जे सगळे अँटीबायोटिक्स आहेत ते फक्त बॅक्टेरियाला मारण्याकरता आहेत, व्हायरस विरुद्ध नाही. रेबीज एकदा झाला तर तुमची मौत निश्चित आहे 10 दिवसात. बापरे. तुम्ही काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत. ओके. तशी व्हायरसची गोष्ट आहे. तर हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की सर्वायकल कॅन्सर्समध्ये या ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा 90% रोल आहे. ओके. आता हा व्हायरस कधी ऍक्टिव्हेट होईल तुमच्यामध्ये? जेव्हा तुम्हाला सेक्शुअल पार्टनरशिप होईल, फिजिकल इंटिमसी कोणाशी तरी होईल, म्हणजे आफ्टर द एज ऑफ 20 years. राईट. जास्त करून. त्याच्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणतं की 9 वर्ष ते 12 वर्ष याच्यामध्येच वॅक्सिन चालू केली. असं टाइम नाहीये कधी घ्यावी, पण त्यांचे रिकमेंडेशन्स असे आहेत की पुढं याचे चान्सेस कमी व्हावे याच्याकरता 9 वर्ष ते 12 वर्षामध्ये ही वॅक्सिन घ्यावी. ओके. या वॅक्सिनचे बऱ्याच सबटाईपवर होतात, पण जे मेन सबटाईप्स आहेत HPVचे जे कॅन्सर कॉज करतात त्यांच्या विरुद्ध या दोन्ही वॅक्सिन्स खूप चांगल्या ऍक्ट करतात. ओके. काम करतात. ओके. आणि आणि
त्याचे 2 शॉट देतात, काही लोक 3 शॉट देतात विथ इन अ पिरियड ऑफ 6 मंथच्या गॅपमध्ये किंवा 1 वर्षाच्या गॅपमध्ये. ओके. तर पहिला शॉट दिला की आम्ही 6 महिन्यांनी दुसरा शॉट देतो. तर लोकांना ही सुद्धा इन्फॉर्मेशन गरजेची असणं की HPV वॅक्सिन ही फक्त बायकांकरता नाही. ओके. माझा पुढचा प्रश्न त्याच्यातच होता की असं म्हटलं जातं की ही जी वॅक्सिन आहे ही पुरुषांनी पण घेतलेली चांगली असते किंवा त्याच्यात डिफरन्स आहे थोडासा. ओके. ज्यांची सेक्शुअल लाईफ बायसेक्शुअल आहे, ओके, किंवा होमोसेक्शुअल आहे, ओके, तर हे इट्स लाईक आय मीन एड्स सारखंच आहे की जे तुमच्या सेक्शुअल रिझनमुळे तुमच्यामध्ये हा व्हायरस घुसतो. ओके. त्याच्यामुळे स्पेशली दोज पीपल हु आर बायसेक्शुअल किंवा हु आर होमोसेक्शुअल किंवा ज्या लोकांना संडास म्हणजे हिस्ट्री आहे त्यांच्या घरात ॲनोरेक्टल म्हणजे संडासच्या जागचा कॅन्सर, त्याचं कारण पण HPV आहे. ओके. कारण ऑब्व्हियसली तुम्ही जर का सेक्स करताय 2 पुरुष तर ते वाय द रूट ऑफ द रेक्टम कळला जातो ना, त्यांच्या वजाने नाहीच आहे. बरोबर. त्याच्यामुळे ॲनोरेक्टल कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यामुळे पुरुषांमध्येही जे या रिस्क फॅक्टरमध्ये येतात अशा पुरुषांना HPV फायदेशीर आहे, गरजेची आहे आणि त्यांनी होणारे हे जे विकार आहेत पुढचे हे निश्चित प्रिव्हेंट होतात. ओके. ओके. ही आपण जी वॅक्सिन म्हणतो आता, तर ही लेडीजमध्ये जसं सर्वायकल कॅन्सरसाठी हेल्प करते तसंच ती आता जसं तुमचा उल्लेख झाला ॲनोरेक्टल त्याच्यामध्ये देखील हेल्प करते. ओ येस. कारण अगेन इन्सिस्टिंग मी परत बोलतोय, वॅक्सिन कॅन्सर विरुद्ध नाही आहे. ओके. वॅक्सिन ह्युमन पॅपिलोमा व्हायरस विरुद्ध आहे. जशी तुम्ही कोविडची वॅक्सिन घेतली त्याच पद्धतीने तुम्ही ते कोविडच्या व्हायरसच्या अगेन्स्ट घेतली, कोविड डिसीजच्या अगेन्स्ट नाही घेतलेली. ज्याला एकदा कोविड झाला तो गेलेलाच आहे. बरोबर. परत होऊ नये म्हणून घेतली. तुम्हाला होऊ नये म्हणून घेतली. बरोबर बरोबर बरोबर. पण ती सुद्धा कम्प्लिटली सक्सेसफुल नाही झाली, कारण कोविडचा सुद्धा आहे ना स्ट्रक्चर बदलतो. बरोबर. स्ट्रक्चर बदलली की ती वॅक्सिन फेल होऊन जाते. राईट राईट. कारण मी आज साहिलला बघतोय, त्याची बॉडी, त्याचा फिगर, त्याचा शेप कसा काय हे मला कळतंय. बरोबर. त्याच्या विरुद्ध मी एक शस्त्र आणलंय, पण साहिलने अचानक बॉडी बदलली आणि दारासिंग झाला साहिल, तर माझं या शस्त्राचा काय उपयोग आहे? बरोबर. काहीच नाही ना. राईट राईट. द सेम थिंग होऊन जाते व्हायरसच्या बाबतीत. बरोबर. अगदी सिंपल भाषेमध्ये उदाहरण दिलंय. खूप छान. तुम्ही जर का अचानक तुमचा जर फॉर्म बदलला आणि सनी देओल झाले तर माझ्या छोट्याशा सुईने किंवा चाकूने काय करणार आहे? तुमचा 1.5 किलो का हात ही मला म्हणजे जमिनीत धसून टाकेल. बरोबर. 2.5 किलो का हात, तसं तो डायलॉग आहे. तर त्याच्यामुळे व्हायरस हा आपली चेंज करतो स्ट्रक्चर. त्याच्यामुळे एड्स विरुद्ध अजून आम्हाला वॅक्सिन तयार करता नाही आली. राईट. कोविडची वॅक्सिन पूर्णपणे सक्सेसफुल नाही झाली. राईट. रेबीज वगैरे चेंज नाही करत, त्याच्यामुळे त्या वॅक्सिन सक्सेसफुल झाल्या. काही लहान होतो आपण, मला माहित नाही, तू देवीची वॅक्सिन घेतलीस की नाही? आपल्याला स्मॉल पॉक्सची वॅक्सिन घ्यायची. दुसरी गोष्ट एक मिसकन्सेप्शन आहे की वॅक्सिन्स डाव्या हातातच दिले जातात, तुमच्या उजव्या हाताला वॅक्सिन नाहीये. तर मी खूप लोकांना विचारतो असं का? त्यांचं असं उत्तर असतं की डावा हात हा हृदयाच्या जवळ असतो म्हणून डाव्या हातात दिलं जातं. हा रॉंग कन्सेप्शन आहे. इट्स अ मिसकन्सेप्शन. ओके. इट इज जस्ट टू स्टँडर्डाइज. ठीक आहे, म्हणजे कळायला पाहिजे की डावा अंगठा का घेतला जातो, उजवा का नाही? कारण अंगठा घ्यायचा तो डावाच आहे. बरोबर. स्टँडर्डाइज करून ठेवलेले आहे. राईट. तसे हे वॅक्सिन स्टँडर्डाइज केलेले आहेत की तुम्ही डाव्या आर्मवरतीच घ्यायचे सगळे. ओके. तर हा प्रॉब्लेम आहे व्हायरस विरुद्ध. त्याच्यामुळे ना रेबीज, पोलिओ, आता जसं तुम्ही स्मॉल पॉक्स घ्यायचे, आता स्मॉल पॉक्स इरेडिकेट झालेला आहे, आता तो गेला, गायब झालाय. बरोबर. निघून गेलेला आहे. आता कालच्या नवीन पोरांना स्मॉल पॉक्सची वॅक्सिन नाही दिली जात, देवीची अगेन्स्टची वॅक्सिन नाही दिली जात, गरज नाही पडत. व्हायरस इरेडिकेट झाला ना. राईट. अशाच काही दिवसानंतर पोलिओ पण इरेडिकेट होऊन जाईल, मग तेव्हा तुम्हाला पोलिओची सुद्धा गरज पडणार नाही वॅक्सिन द्यायची. बरोबर. कारण तो जर अस्तित्वच नाही व्हायरस, तर वॅक्सिन कशाला घेतात? राईट राईट. तसंच इव्हेंच्युअली प्रत्येक व्हायरसचं तशाच पद्धतीने लफडं होतं ना. प्रॉब्लेम होतो काय आहे त्या की तो त्याचा कोड बदलतोय. ओके. कोड बदलतोय म्हणण्यात तो त्याचा एक सिमिलर क्लोन तयार करतोय. राईट.
पण तो त्याच्यासारखंच काम करणार आहे, पण तो दिसतो वेगळा. मग माझं वॅक्सिन तुम्हाला डायरेक्ट करू का त्याला डायरेक्ट करू, असे त्यांनी 36 क्लोन बनवले, कोणाकोणाला डायरेक्ट करू आणि किती देऊ तुम्हाला इंजेक्शन. बरोबर बरोबर. बट इट इज ऑल्सो अ लाईव्ह वॅक्सिन. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये व्हायरस नसताना तुम्ही व्हायरस घेताय, त्याचा काही दुष्परिणाम पण होऊ शकतो ना. बरोबर. ते पण फॅक्टर तुम्हाला गोष्ट लक्षात घेणं भाग आहे. राईट. मी आता एक बेसिक मला प्रश्न पडला म्हणून मी असं विचारतोय की ज्या वेळेस पण एखादी वॅक्सिन बनवली जाते कुठल्याही व्हायरसच्या विरुद्ध, आपण समजा कोविड धरूयात ॲज अ एक्झाम्पल, तर ती आता जसं तुमच्या मगासच्या उत्तरामध्ये असं होतं की ज्यावेळेस एक लस बनवली जाते त्यावेळेस त्या लसमध्ये काही त्या व्हायरसचा अंश वापरला जातो, बरोबर. तर प्रॉपर ती लस ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस त्याच्यामध्ये इन शॉर्ट जर म्हणायला गेलं तर आपण तो व्हायरस जो बाहेर हिंडतोय तोच आपल्या बॉडीमध्ये, पण त्याची स्ट्रेंथ कमी आहे. ओके. म्हणजे तुम्हाला तो इन्फेक्ट करू नये एवढी त्याची स्ट्रेंथ कमी केलेली असते, पण एवढी ठेवलेली असते की त्यांनी तुमची बॉडीमध्ये प्रतिकार शक्ती वाढणार त्याच्या विरुद्धची. राईट राईट. म्हणजे जसं कोविडमध्ये आपण म्हणत होतो की अँटीबॉडीज वाढल्या पाहिजे अंगातल्या, अँटीबॉडीज त्यांनी तुमचे रिजन, तुमच्या बॉडीमध्ये मी काही जरी घुसवलं ना, बॉडी त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करणार. समजा तुमचा ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला जर मी बी पॉझिटिव्ह दिलं तर तुमची बॉडी लगेच रिकॉग्नाइज करणार की अरे मी ए पॉझिटिव्ह आहे, हा बी वाला मी काही ओळखत नाही बरं का, या बी वाल्याला मारून टाका. बी चे सगळे सेल्स तुमच्या बॉडीमध्ये बी पॉझिटिव्ह जे आलेले तो मारणार. ते मारल्यानंतर तुमचे किडनीज क्लॉग्ड होणार आणि तुमचे किडनी फेलियरमुळे तुम्ही मरणार. ओके. दॅट इज द रिझन यू कांट गिव्ह. तसं ओ पॉझिटिव्हचं नाहीये. ही वेगळीच थिअरी आहे, त्याच्यात डिस्कस करण्यात. राईट. अगदी बरोबर. माझा पुढचा पॉईंट असा असेल की सर्व्हायकल कॅन्सर जर आपण म्हणतो की समजा कुठला एक लेडीजला सर्व्हायकल कॅन्सर हा झाला आणि डिटेक्ट देखील झाला, तर त्यानंतर कशा पद्धतीमध्ये पूर्ण लाईफ चेंज होते, ऑर एल्स लाईफस्टाईल कशा पद्धतीमध्ये चेंज होते? जेव्हा कॅन्सर सांगितला जातो तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला बघ, लहानपणी आपले अजूनही असतात जनरल प्रॅक्टिशनर वगैरे असतात, त्यांना कितपत नॉलेज असतं कितपत नाही माहीत नाही, पण आपला त्यांच्यावरती विश्वास असतो. बरोबर. आपण काय म्हणतो, अरे मी या डॉक्टरकडे गेलो ना तर माझा 50% आजार बरा होतो. बरोबर बरोबर. तो काही देत नाही तरी माझा 50% आजार बरा होतो. राईट. कसं काय बरा होतो? बिकॉज तुमच्या बॉडीमध्ये ना माइंड नावाचा प्रकार दिलेला आहे. हा माइंड प्रत्येक गोष्टीला गव्हर्न करतो. इनफॅक्ट इतपत हा माइंड आपल्यावरती हावी झालेला आहे की आपण हे विसरून चुकलेलो आहे की आपण माइंडचे राजे आहोत. तो आपला नाही. आपला आज माइंड आपला राजा झालेला आहे. राईट. म्हणूनच मानाला मारणं मुश्किल होऊन जातं. तर हा इम्पॅक्ट पहिला माइंडवर बसतो. राईट. आणि तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स चालू व्हायला लागतात. आता मी मरणार, मी बरी होणार नाही, कॅन्सर झालाय मला, हे परमेश्वरा मी असं काय वाईट वागलं की मला तू असा रोग दिलास. त्याच्यामुळे तिचं मानसिक स्थैर्य हे पूर्णपणे निघून जातं. जेव्हा मानसिक स्थैर्य जातं तर त्याच्याबरोबर इम्युनिटी सुद्धा कमी होऊन जाते. म्हणजे जी हसत खेळत खुश बसून खात होती ती आणखीन 4 डिसीजेसला इन्व्हिटेशन देते. राईट. कारण इम्युनॉलॉजिकल पॉवर कमी झालेली आहे. थर्ड, सोशल लाईफला इम्पॅक्ट करते. म्हणजे मी तुमच्या समोर नुसतं असं बसून राहिलो तर कसं वाटेल? बरोबर. तुम्ही माझ्याशी परत बोलणार नाही. म्हणजे जो माणूस स्वतःबरोबर खुश नाही त्याच्याबरोबर दुसरा कसा खुश राहू शकतो? राईट. तर ती स्वतःबरोबरच खुश राहू शकत नाही आणि तिच्या डोक्यामध्ये कंटिन्यू ते चक्कर चालू असतं, कॅन्सर 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 कॅन्सर. आणि ज्या पद्धतीने म्हटलं जातं की तुम्ही जे थॉट्स टाकता या सृष्टीमध्ये ते तुमच्याकडेच रिटर्न येतात. त्याच्यामुळे निगेटिव्ह थॉट्सचा विचार नका करू, पॉझिटिव्ह थॉट्सचा विचार करा. तर ही पॉझिटिव्हिटी त्याच्या आयुष्यातनं गायब होऊन जाते. जी उरते ती फक्त निगेटिव्हिटी उरते. हा एवढा मोठा इम्पॅक्ट आहे याचा. राईट राईट राईट. आणि जर आता ह्याला आपण म्हणू मेंटली खूप ड्रास्टिक चेंज होतो. बरोबर. फार. तर एक अशा पद्धतीचा आयडियल म्हणूयात किंवा प्रिकॉशन अशा पद्धतीचे काय एक लाईफस्टाईलमध्ये जे थोडासा 10% का होईना हेल्प करतील तुमच्या कॅन्सरला?
नाही, सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला परिवर्तन आणता नाही येणार, पण ज्या गोष्टींमध्ये शक्य आहे त्या गोष्टींमध्ये तुम्ही परिवर्तन जरूर आणलं पाहिजे. जस्ट लाईक लाईफस्टाईल. हा ठीक आहे यार, मी कॉलेज लाईफमध्ये खूप दारू पिलो, पण याचा अर्थ हा नाही की मी 60ला तेवढी प्यावी. बरोबर. देर इज अन एज आय शुड स्टॉप. राईट. यू शुड नो दॅट. स्मोकर होता, आधी खूप सिगरेट पित होता. हा बाबा, पण आता तुझं एज तसं नाही राहिलेलं, तुझी इम्युनिटी कमी झालेली. आज लहान मुलाची बॉडी ही वाढत असते, त्याला ॲनाबॉलिक स्टेज म्हणतात. बरोबर. आणि 30 नंतर बॉडी खचायला लागते, त्याला कॅटाबॉलिक स्टेज म्हणतात. तर ज्या स्टेजमध्ये आपण आहोत, आपली बॉडी आता ग्रो नाही करत आहे, आपली बॉडी आता खचत चाललेली. बरोबर. म्हणजे सगळ्यात मोठी भीती जी आहे ती आहे मृत्यूची भीती. बरोबर. खरं जर मला विचाराल तर तुमचा बेस्ट फ्रेंड कोण असतो? जो तुमच्या बरोबर नेहमीच राहतो, तुमच्या कुठल्याही कॉलला अवेलेबल असतो. ही इज युअर बेस्ट फ्रेंड. राईट. ज्या दिवशी पोरग, म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये ना मला खूपशा त्रुटी आढळतात, की जसे काही शब्द आहेत की ज्या ठिकाणी सायलंट वापरले जातात शब्द, बरोबर, की आपण प्लंबर म्हणतो, ते म्हणतात द राईट प्रोनाउन्सिएशन इज प्लमर, इट्स नॉट अ प्लंबर. अरे जर ब वापरायचं नाही तर टाकला कशाला? बरोबर. तर ही लँग्वेज दिली कोणी? राईट. पण त्याचबरोबर एक गोष्ट मला इंग्लिश भाषेची नीट आवडते, ते विचारतात प्रत्येक बर्थडेला, हाऊ ओल्ड आर यू? बरोबर. ओके. ते हे नाही विचारत की हाऊ यंग आर यू, ते विचारतात हाऊ ओल्ड आर यू, म्हणजे तू किती म्हातारा झालास आता. बरोबर. त्याच्यामुळे ज्या क्षणी मुलाचा जन्म होतो त्या क्षणापासून त्याच्याबरोबर मृत्यू बरोबरच असतो. बरोबर. आणि हे जीवनाचं एक म्हणजे न बदलणारं शाश्वत सत्य आहे. आणि जो आपल्या बरोबर आपण आत्ता बोलतोय एक तासभर, तर माझा मृत्यू तासभराने जवळ आलेला आहे. बरोबर. ही गोष्ट ज्याला समजते त्याचं मृत्यूचं भय निघून जातं, की तो माझा दोस्तच आहे, माझ्या बरोबर चालतोय, माझ्या सावलीसारखा माझ्या बरोबर नेहमीच आहे, दिवस असो रात्री असो, त्याच्यापासून मला पळता नाही. बरोबर. बरोबर. पण हा इम्पॅक्ट खूप जास्ती करते की मला कॅन्सर झाला आणि मी आता मरणारच आहे. आपण जसं मगाशी बोलत होतो, तर HPV वॅक्सिन हा काही जण असे म्हणतात की गॅस्ट्रिक प्रॉब्लेमसाठी पण युजफुल आहे. गॅस्ट्रिक नाही, ॲनोरेक्टल फक्त तेवढ्यासाठी. ओके. म्हणजे कोलोन कॅन्सर वगैरे त्या सगळ्या. HPV व्हायरस आहे ना, हा जातो सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे. ओके. ओके. त्याच्यामुळे इट्स इज लाईक एड्स व्हायरस. म्हणजे समवट 10% पण तो दुसऱ्या कुठल्या गोष्टीला हेल्प आउट करत नाही. नाही, HPV वॅक्सिन HPVलाच फक्त तो हे करणार. ओके. आणि ज्याच्यामुळे HPV मुळे जे कॅन्सर्स होतात तेवढाच कॅन्सर विरुद्ध त्याचा फायदा राहणार. ओके. 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 म्हणजे दुसरे जर आपण बाकीचे कॉलोन कॅन्सर किंवा कुठले कॅन्सर म्हणतो त्याला त्याचा काहीच फरक नाही पडत, त्याचा हेल्प आउट काहीच नाही त्याच्या. नाही, तो पार्टच झाला ना GIचा. ओके. कोलॉन म्हणजे कसे वरती स्मॉल स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाईन, नंतर लार्ज इंटेस्टाईन, त्यालाच तुम्ही कोलॉन म्हणता. बरोबर. त्याच्यानंतर रेक्टम नंतर ॲनस. राईट. त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे हा पार्टच झाला ना GI सिस्टमचा, तुम्ही जे बोलताय. राईट. तुम्ही फक्त वरतून चालू केलं, मी खालून वरती जातो. बरोबर. पण ते थोडंफार हेल्प करतं. जे HPV मुळे जे काय कॅन्सर होतात ते त्याच्याकरता प्रिव्हेंटेशन बेस्ट आहे. राईट. आणि इट हॅज बीन प्रूव्ड बाय रिसर्च राईट की 90% कॉजेस ज्याचे आहेत HPV मुळे, तर दिस वॅक्सिन रिअली हेल्प्स इन दोज पीपल. त्याच्यामुळे हे खरंच मी परत वारंवार सांगतोय की लाईफस्टाईल आपण कितपत बदलू शकतो आपल्या हातात नाही, जेनेटिक आपल्या हातात नाही, इम्युनॉलॉजी आपल्या हातात नाही, स्ट्रेस आपल्या हातात नाही, कारण मन आपलं राजा होऊन बसलेलं आहे. बरोबर. पण वॅक्सिन घेणं आपल्या निश्चित हातात आहे. राईट. त्याच्यामुळे मुलींमध्ये 9 ते 12 वर्षामध्ये वॅक्सिन घेतली तर युजली आम्ही 3 डोसेस रिकमेंड करतो, पण 2 डोसेसमध्येही तेवढाच इफेक्ट येतो. ओके. आणि पुरुषांमध्ये ज्यांना मल्टिपल सेक्स पार्टनर्स आहेत किंवा जे बायसेक्शुअल आहेत, जे होमोसेक्शुअल आहेत, त्यांच्यामध्ये याचा इफेक्ट होतो. त्याच्यामुळे ही माहिती जरी डोक्यात ठेवली आणि पॅप्समिअर दर 6 महिन्याने करायचा हे जरी डोक्यात ठेवलं तरी माझ्या मते तरी मोठा इम्पॅक्ट पडेल, खूप मोठा इम्पॅक्ट पडेल, एस्पेशली इन डेव्हलपिंग कंट्रीज लाईक अस. राईट.
आता बऱ्यापैकी आपण सर्व्हायकल कॅन्सरचे मेन मुद्दे जे आहेत हे आपण केटर करायचा प्रयत्न केला आणि ह्याच्यामधून आपण असं म्हणूयात की अशा निष्कर्षावरती आपण पोहोचलेलो आहे की आपल्याला या कॅन्सर बद्दलच्या सगळ्या माहिती कळाली, पण ह्याचं प्रिकॉशन एक गोष्टीचं आपण असं घेऊ शकतो की HPV वॅक्सिन जी आहे ती जेवढ्या कमीत कमी वयामध्ये आपण 9 ते 12 वर्ष तेवढ्या कमीत कमी वयामध्ये घेतली पाहिजे. आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, तुमच्या घरातल्या लेडीज आणि तुमचे मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. त्यांना ह्याचं इम्पॉर्टन्स कळू द्या की नेमकं सर्व्हायकल कॅन्सर काय आहे आणि तो किती घातक आहे आणि जोपर्यंत आपल्या हातात वेळ आहे तोपर्यंत आपण ह्याच्यावरती प्रिकॉशन घेऊ शकतो. आपण आशा करूयात की तुम्हाला हा पॉडकास्ट चांगला वाटला असेल आणि तुम्ही तुमचे थॉट्स जे आहेत ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये ज्याच्यामध्ये आपण असेच काहीतरी एक नवीन टॉपिक्स आणि क्रिएटिव्ह टॉपिक्स घेऊन तुमच्या समोर नक्की येऊ.